मीरा भाईंदर शहरात मराठी बोलण्यावरून सुरू झालेला वाद आता आणखीन आक्रमक होताना दिसतोय। या वादाचे तीव्र पडसाद शहरामध्ये उमटू लागलेत। याच घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी शहरातील व्यापारी संघटनांनी दुकानं बंद ठेवत मोर्चा काढून आंदोलन केलं होतं। मनसेने दुसरीकडे आपली भूमिका ठाम ठेवत याबाबत आपणही आंदोलन करू असा इशारा दिलाय। नेमकं हे प्रकरण काय, यावरती मनसेची भूमिका काय आणि आंदोलनकर्त्यांचं आत्ताचं म्हणणं काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। मीरा रोड इथे मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या एका दुकानदाराला मनसे पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती। या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता की या व्हिडिओमध्ये हा जो दुकानदार आहे तो मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हमको मराठी नहीं आता तो तुम हमको सिखाव असं बोलताना ऐकू येतोय। यानंतर जेव्हा मनसेचे पदाधिकारी त्यांना असं विचारतात की महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रामध्ये कुठली भाषा बोलली जाते, त्यावरती हा दुकानदार उत्तर देतो की महाराष्ट्रात सगळ्याच भाषा बोलल्या जातात। ज्यावरती मनसेचे पदाधिकारी हातातली पाण्याची बॉटल बाजूला ठेवून आक्रमकरित्या या दुकानदाराच्या कानशिलात बजावताना दिसून येत आहेत। आपण सुद्धा हा व्हिडिओ एकदा पूर्ण पहा। मराठी कंपल्सरी हो गया, तुम क्या बोले, क्यों मराठी बोलने का? अरे मार खाएगा भाई, क्यों मराठी बोलने का मतलब ऑफिस में आए हमको सर मालूम है कभी कंपल्सरी हुआ। आज तो आपने क्या बोला? कितना बड़े काम सिखाना पड़ेगा सीखेगा करके ऐसा बोले, क्यों मराठी बोलने का मतलब क्या होता है? क्यों मराठी कौन से राज्य में काम कर रहे हो? महाराष्ट्र में ना, इतना मालूम है। महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? सब भाषा कौन दरम्यान मराठी सक्तीवरून झालेल्या या मारहाणीच्या निषेधार्थ व्यापारी संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत। व्यापारी संघटनांनी एकत्र येत आंदोलन पुकारलं असून गुरुवारी शहरातील बहुतांश भागातील दुकानं बंद ठेवण्यात आली होती। संघटनेच्या प्रतिनिधींनी उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची भेट घेऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांवरती त्यांच्या या आक्रमकरित्या मारहाणीसाठी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीचा भाजपा व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सुद्धा निषेध केलाय व त्यांनी सुद्धा आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना पाठिंबा दिल्याचं कळतंय। दरम्यान मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला दुकानदारांनी संमिश्र प्रतिसाद दिलाय। मोठ्या संख्येने दुकानदार या आंदोलनासाठी एकवटले होते। मराठी भाषेचा सन्मान करावा अशीच आमची भूमिका आहे, मात्र एखाद्याला मराठी बोलण्यास भाग पाडण्यासाठी थेट हिंसा करणं हे चुकीचं असून याचा आम्ही विरोध करतो असं एकत्रितरित्या व्यापाऱ्यांनी सांगितलंय। ये दुकानें बंद क्यों है और ये दुकानें बंद है तो उन्होंने बोला कि कुछ लोग हैं जो इस आकाश की हवा पर खराब करते हैं। दरम्यान मनसेने या प्रकरणी सुद्धा ठाम भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिलाय। गुरुवारी व्यापारी संघटनांनी काढलेल्या मोर्चानंतर मनसेने या मोर्चाचा व आंदोलनाचाच विरोध केलेला आहे। सदर मोर्चा भाजपा पुरस्कृत असून त्यातून मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप हा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलाय। अविनाश जाधव हे नेमकं काय म्हणाले तेही आपण पाहूया। आम्हाला बोलायला कमी येत, आम्ही समजून घेतलं असतं। हा वाद सुरू झाला कुठे माहिती आहे का? त्यांनी त्याचं उत्तर जे होतं ना
तुम्ही त्या व्हिडिओमध्ये त्याचा ऍटिट्यूड बघितला त्या माणसाचा? त्या माणसाचा त्या व्हिडिओमधला ऍटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचलले. आमच्या लोकांनी हात उचलल्याचं समर्थन नाही, परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ऍटिट्यूड होतं ना, तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस, तर त्याने पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं. आणि ते घडल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाला तर मराठी माणसाची एलर्जीच आहे. त्यांनी मतासाठी ते किती लाचार होऊ शकतात. मग इथल्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने तो व्हिडिओ ट्विट केला आणि ट्विट केल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यांच्याकडनं सगळ्या चॅनलला ह्या बातम्या गेल्या. आता एवढंच त्याला खाज आहे ना व्हिडिओ ट्विट करायची. मी तुम्हाला परवाचा ठाण्याचा व्हिडिओ दाखवतो. आता मी हे भारतीय जनता पक्ष का म्हणतो ते पण तुम्हाला सांगतो. हे जे आजचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता, तो भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता. त्याचं कारण भारतीय जनता पक्षाचे नेते आजच्या त्या मोर्चात कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो. भारतीय जनता पक्ष आघाडी हीच लोक या सगळ्या मोर्चात आहेत, यांचीच लोक या मोर्चात आहेत आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथे आलोय. आता एवढंच आहे ना, एवढंच तुम्हाला वाईट वाटतं ना, एका व्यापाऱ्याला मारलं. हे 5-10 व्यापाऱ्यांनी मिळून हा ठाण्यामधला व्हिडिओ आहे. एका मराठी माणसाला कुत्र्यासारखं मारलंय. हा ठाण्यातला हा कुठल्या चॅनलनी नाही फिरवला, हा कुठल्या युट्यूबरला नाही वाटलं की आम्ही हा दाखवायला पाहिजे. एवढे व्यापारी मिळून कुत्र्यासारखं लोळून त्या मराठी माणसाला मारतात. मग आम्ही या व्यापाऱ्यांच्या विरोधात काही लाखोचा मोर्चा काढायचा का? आम्ही समजून घेतलं की त्या 2 लोकांमधला काहीतरी वाद असेल आणि त्यातनं ते घडलंय. हा जो व्हिडिओ आहे ठाण्यातला आहे बघा, त्याला कुत्र्यासारखा मारतायत त्या मराठी माणसाला. 8-10 व्यापारी मिळून. हे सगळे व्यापारी या समाजाचे आहेत. आम्ही समाज म्हणून पाहतच नाही, कारण या समाजातले अनेक लोक आमच्या महाराष्ट्र मनसेमध्ये काम करतात. माझं मत आहे की ही मानसिकता जर असेल तर नरेंद्र मेहतांनी हा पण व्हिडिओ ट्विट करायला हवाय. पण त्याला वादच लावायचे होते, त्याला यांना ना भांडणं लावायचे आहेत आमच्यामध्ये. मग आम्ही पण करतो आता मोर्चा. इथल्या सगळ्या आगरी कोळी समाजाला घेतो, त्यांना पण यांचा जाम त्रास आहे. मग आम्ही पण तेच करायचं का? काढतो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोर्चा, कारण हा व्यापाऱ्यांचा विषय नाही. व्यापाऱ्यांना भडकवण्यात आलं. काल हा व्यापारी मला भेटला. काल रात्री मीरा भाईंदर काशीमीरा पोलीस स्टेशनला ज्या व्यापाऱ्याला मारहाण झाली तो मला काल भेटला. त्याने मला सांगितलं मेरा भी बात करने का तरीका गलत था दादा, असं त्याने माझ्या समोर कबूल केलं. तिथे पोलीस पण उभे होते आणि काल रात्री ठरलं की ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन करणार नाही. आज सकाळी मी त्यांच्या मंदिरात जाणार आणि आम्ही समोरासमोर बसून हा विषय संपवणार, असं काल आमचं ठरलं. मग काल रात्री भारतीय जनता पक्षाचे कुठले नेते या लोकांवर दबाव टाकत होते की नाही ये मत करो, अपने को मोर्चा निकालना ही पडेगा. तुम्हाला पाहिजे असेल तर मीरा भाईंदर पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकता. आमची भेट झाली काल रात्री. मी स्वतः तिथे उपस्थित होतो. ठरलं की हा मोर्चा निघणार नाही, हे आंदोलन होणार नाही. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे काही नेते हा फोर्स करत होते की हा निघाला पाहिजे म्हणून. मी पुन्हा सांगतो, हा व्यापाऱ्यांचा विषय नाही, हा भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेला मोर्चा आहे. दरम्यान येत्या 7 जुलैला मराठी नागरिकांतर्फे शहरात आंदोलन पुकारण्यात येणार आहे. त्या दिवशी व्यापाऱ्याने केलेल्या चुकीची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली जाईल, असं अविनाश जाधव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान या एकूण प्रकरणावरती पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही आपण पाहूया. परसों एक व्यापारी को मारपीट की गई थी, तो उसके लिए पुलिस स्टेशन में तुरंत हमने एफआईआर दर्ज कराई थी. 7 लोगों पे हमने कानूनी कार्रवाई भी की है, उनके ऊपर प्रिवेंटिव एक्शन भी ले रहे हैं. और यहाँ पे आज कुछ लोग जमा हुए थे, उनको भी पुलिस की कार्रवाई के बारे में बताया गया है और शांतिपूर्वक सब सहकार्य कर रहे हैं. तो मेरा लोगों से और मीडिया से भी यही अपील है कि कोई अफवाहें मत फैलाए, शांतता रखे और भी कुछ भी दिक्कत हो तो पुलिस स्टेशन को रिपोर्ट करें. दरम्यान मागील काही कालावधीमध्ये मराठी विरुद्ध हिंदी या वादात अनेकदा अनेक पक्षांचे किंबहुना अनेक सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते हे आक्रमकरित्या हिंसा करताना दिसून येत आहेत. या एकूण प्रकरणावर, या हिंसेवर, आक्रमकतेवर आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.